नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो आहे. आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस आणि त्यामधला पहिला पार्ट म्हणजे जो शरीर आहे, त्या शरीरातला पण पुन्हा पहिला पार्ट म्हणजे वरून आपण खालपर्यंत येत आहोत. तर पहिल्यांदा जो घेतो आपण तो केस, डोक्यामध्ये केस घेतो आपण. केसासाठीचे उपाय, केसासाठीची काळजी घेणं, कारण केस हे फार मोठं सौंदर्याचं लक्षण आहे. तर या केसासाठी खाण्यामधले मी काही पदार्थ सांगितलेत, अजून काही पदार्थ सांगेन. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता, जसं की बदाम. रोज एक 2-3 बदाम तुम्ही खाऊ शकता, किंवा आदल्या रात्री बदाम पाण्यामध्ये भिजवून सकाळी उठून जर ते बदाम खाल्ले तर तुम्हाला ते फायद्याचं आहे. त्याचबरोबर लावण्यासाठी म्हटलात तर कांद्याचा रस देखील, पांढऱ्या कांद्याचा रस शक्यतो कांदा हा पांढरा वापरावा. थोडा कमी मिळतो बाजारामध्ये, पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा थोडासा नक्कीच चांगला आहे. त्याचे आयुर्वेदिक काही जे उपयोग आहेत ते खूप चांगले आहेत. तर तो पांढरा कांदा तुम्ही वापरा. त्याचा रस काढून संध्याकाळी डोक्यानं लावून आपण सकाळी जर वॉश केलं तर खूप चांगले इफेक्ट्स मिळतील तुम्हाला. दही सांगितलेलं आहे, थोडंसं आंबट दही तुम्ही वापरू शकता. कधीतरी निगेटिव्हिटी जर तुम्हाला वाटली तर तुम्ही मोठं जे काळं खडमीठ असतं तर ते दळून त्याचं बारीक पीठ करून ते तुम्ही संपूर्ण शरीराला पण लावू शकता, किंवा फक्त केसांना देखील तुम्ही लावू शकता. लावायचं, एक 5 मिनटं थांबायचं. चेहऱ्याला देखील लावू शकता. चेहरा खूप तुमचा उजळेल, निगेटिव्हिटी निघून जाईल आणि चेहरा असा मऊ, मुलायम, चमकदार होण्यास मदत होईल. किंवा एक आपण नियम करून ठेवायचा की आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातून आपण एकदा तरी मिठानं आंघोळ करावी. म्हणजे मीठ संपूर्ण अंगाला लावून एक 5-10 मिनटं ठेवायचं आणि नंतर कोमट पाणी किंवा गार पाण्यानं वॉशआउट करून टाकायचं. त्यानंतर तुम्ही याला लिंबाचा पाला मी सांगितलेला आहे. जो कडू लिंब असतो, जो आपण गुढीपाडव्याच्या दिवशी वापरतो, त्या लिंबाचा पाला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि ते जो रस जो पाण्यामध्ये येतो तो रस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि त्यानं पण केस जर वॉश केले तर तुम्हाला केसामध्ये कोंडा होण्यापासून तुम्हाला मदत होईल, त्वचारोग होण्यापासून मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही लिंबू, मी बोललेलं आहे, लिंबूचा रस देखील तुम्ही केसांना लावून केस वॉश केले तर पण तुम्हाला चालू शकेल. खाण्यामध्ये सांगितलेलं आहे की जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही लिव्हर तुम्ही थोडंसं खाल्लं तर बरं पडेल. आणि जर शाकाहारी जे लोक आहेत तर त्यांना त्यांच्यासाठी कॉड लिव्हर ऑइल देखील तुम्हाला चालू शकेल, की जे तुम्हाला हृदयासाठी पण चांगलं आहे, केसांसाठी पण चांगलं आहे. मार्केटमध्ये काही विटॅमिन ईच्या तुम्हाला गोळ्या मिळतात. तर या विटॅमिन ईच्या गोळ्या 200, 400, 100 जसे तुम्हाला गरजेचे असतील त्या पद्धतीनं तुम्ही केसासाठी वापरू शकता. त्याचबरोबर विटॅमिन ईची कॅप्सूल पंक्चर करून त्यातलं जे काही जेल निघतं तर ते जेल देखील तुम्ही चेहऱ्यासाठी, डोळ्यांच्या आजूबाजूच्या वर्तुळासाठी, गालासाठी असं वापरू शकता. हे खूप चांगलं आहे, फायदेशीर आहे. शक्यतो सल्ला घेऊन केलं तर बरं पडेल. ते झालं. त्यानंतर फिश चालतील तुम्हाला त्याच्यामध्ये. बटाटा चालेल तुम्हाला सांगितलेलं आहे, भोपळा, टोमॅटो, काकडी, पालेभाज्या, कडधान्य, म्हणजे जवळपास सगळं आलंच त्याच्यामध्ये. दूध हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे अंड्यातला पांढरा बलक लावायला देखील चांगला आहे आणि तो खायला देखील चांगला आहे. पिवळा मात्र नाही खायचं, लक्षात घ्या. जेवणातलं मीठ थोडं कमी करा. मिठाच्या जास्त सेवनाचे परिणाम देखील चेहऱ्यावरती, मूत्राशयावरती, परत हार्टवरती आणि केसावरती होऊ शकतो. डोळ्यावरती देखील होतो, लक्षात घ्या. त्यामुळं त्याची देखील तुम्ही काळजी घ्या. कोरफड देखील फार उत्तम काम करते. कोरफडीचा जो गर आहे तुम्ही तो केसांसाठी वापरू शकता. परंतु मार्केटमधले कुठलेही शॅम्पू किंवा
मी कुठलंही तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत की हे तुम्ही वापरा किंवा ते तुम्ही करा म्हणून. कारण माझा तरी कुठल्याच उत्पादनावरती विश्वास नाही आहे. भले ते आयुर्वेदिक असू दे नाहीतर कुठलेही असू दे, कारण त्याच्यामध्ये देखील भेसळ होण्याची शक्यता खूप झाली आहे. लोक सगळेजण पैशाच्या मागायला लागलेले आहेत, पण पैसा त्या पद्धतीनं मिळवण्यापेक्षा मी सांगतो त्या पद्धतीनं जर मिळवला तर तुम्हाला पाप पण घडणार नाही आणि स्वतःचं आरोग्य तुम्हाला स्वतः सक्सेसफुल जगता येऊ शकेल. त्याच्यानंतर अंघोळ करताना साधं पाणी, गार पाणी वापरा किंवा कोमट पाणी वापरा. कडक पाण्यानं काही लोकांना अंघोळ करण्याची सवय असते, तर कडक पाणी किमान केसासाठी तरी वापरू नका. ते करा. साबण केसांना शक्यतो लावू नका. काही खेडेगावामध्ये केसांना साबण देखील लावतात. पूर्वी पद्धत होती, आम्हीही पूर्वी लावलो आहे लहानपणी, नाही म्हणत नाही आहे. साबण लावलो आहे, काय काय बऱ्याच गोष्टी केल्याच आम्ही घरामध्ये. त्यानंतर मी सांगितलं की लव्हाळा जो आहे त्या लव्हाळ्याचं जो गड्डा आहे तो गड्ड्याचं चूर्ण करून प्युअर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून रोज तुम्ही, म्हणजे रोज म्हणा किंवा आठवड्यातनं किमान 2दा जर तुम्ही केसांना लावलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील त्याच्यापासून. त्यानंतर केसांची निगा राखणं, अगदी धुळीपासून देखील तुम्हाला संरक्षण करणं गरजेचं आहे, वाऱ्यापासून संरक्षण करणं गरजेचं आहे, उन्हापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खास गृहिणींच्यासाठी मी हा एक सांगतो, किंवा जे लोक उष्णतेच्या ठिकाणी काम करतात. आता गृहिणीचं मी का सांगितलं तर चुलीजवळ किंवा गॅसजवळ उष्णता असू शकते आणि त्या उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर केसांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळं तिथं थोडीशी उष्णतेचा परिणामच केसांच्यावरती होतो. त्यामुळं कशी काळजी घ्यायची ते बघा तुम्ही. उष्णता चा परिणाम केसांच्यावरती होणार नाही या पद्धतीनं करू शकता. केस कापताना देखील छानपैकी केस व्यवस्थितपणे कापून घ्या. केस चमकदार दिसण्यासाठी काही शॅम्पूंची काही जाहिरात वगैरे असते, काही साबणांची जाहिरात असते, काही तेलांची जाहिरात असते. कुठलाही वापर करू नका, घरगुती उपाय करा, तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. त्यानंतर आजारामध्ये हायर अँटीबायोटिक जर तुम्हाला वापरले गेले असतील किंवा काही आजार असे आहेत की जसे की टायफॉईडसारखे आजार आहेत किंवा कॅन्सरसारखे आजार आहेत, इथं तुम्हाला केसांच्यावरती 100% परिणाम होतो. काही मेडिसिनचे साईड इफेक्ट आहेत, तर काही आजाराचे साईड इफेक्ट आहे की त्यांचा डायरेक्ट केसांच्यावरती परिणाम होतो. त्यामुळं शक्यतो मेडिसिन घेणं टाळलं तर बरं पडेल. पण जिथं गरजेचं आहे तिथं तुम्हाला नंतर केसांसाठी प्रचंड उपाय करावे लागतील, ते करा. अजून काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, फोन करून विचारा किंवा व्हॉट्सअप करून विचारा. इथं आपण केसाचा भाग थांबवतो आहे. आता इथून पुढचा ऑर्गन आपण घेतो आहे. हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे, नाही तर नुसतं सांगायचं, ऐकायचं आणि करायचं मात्र काहीच नाही, असं नका करू. अतिपित्त झालं तर त्या पित्ताचा देखील परिणाम केसांच्यावरती होतो. त्यामुळं शक्यतो पित्त होणार नाही याची काळजी घ्या. पित्त झालंच तर पित्त शमन करणाऱ्या काही पदार्थांचं तुम्ही सेवन करा. म्हणजे जसं की थंडगार दूध जर तुम्ही पिलात तर त्यानं पित्त कमी होऊ शकतं. साधं पाणी तुम्ही पिलात तरी पित्त कमी होऊ शकतं. शांत झोप घेतलात तरी पित्त कमी होऊ शकतं. पोट साफ झालं तरीही पित्त कमी होऊ शकतं. त्याचबरोबर काही आजार अजून आहेत तसे की त्याच्यामुळे देखील परिणाम त्याच्यावरती होऊ शकतं, पित्त देखील आहेत. केस पिकल्यानंतर तुम्ही जो केसांना कलर करता तर तो शक्यतो जे मार्केटमध्ये मिळणारे हेअर कलर्स आहेत किंवा काही शॅम्पू आहेत, जे पटकन होतं, दिसायला पण चांगलं दिसतं, पण ते काही काळासाठी आहे. कारण अशा शॅम्पूंचा किंवा त्या कलरचा देखील केसांच्यावरती वाईट परिणाम होऊन कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला सामोरं जावं लागेल. त्यामुळं तसे पदार्थ न वाटता म्हणजे वापर करता त्याच्याऐवजी तुम्ही मेहंदीचा वापर करा ना. थोडंसं वेळ लागेल पण होईल चांगलं, आणि ती देखील
आता हल्ली काही आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग जे लोक करतात त्यांनी आयुर्वेदिक मेहंदी म्हणून लेबल असतं, पण आतमध्ये केमिकल मिक्स केलेलं असतं. आता इथं आपण नाही थांबवू शकत, तर जिथं आपल्याला खात्री असेल अशा व्यक्तीकडूनच ते खरेदी करावं. नसेल तर घरच्या घरी आपण मेहंदीचा कलर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला पाहिजे त्या शेडमध्ये तुम्ही घेऊ शकता, ते चालेल. कारण भेसळीमुळं सगळ्याच शरीरावरती परिणाम होतो आणि त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या मनावरती देखील होऊ शकतो. त्यामुळं खात्रीशीर एखाद्या व्यक्तीकडून थोडंसं महाग पडलं तर चालेल, पण खात्रीशीर व्यक्तीकडूनच तुम्ही ते सगळे पदार्थ मागवून घ्या. तुम्ही त्याचा वापर करा. आता उद्या आपण पुढं बघणार आहोत. एकाने प्रश्न असा विचारला होता की काही आध्यात्मिक उपाय आहे का की केस आपले चांगले राहण्यासाठी? खूप छान प्रश्न विचारला गेला. मी तुम्हाला आज एक वाक्य सांगेन, तुम्हाला कदाचित पटणार नाही, काही लोकांना पटेल, पण मी एकच वाक्य महत्त्वाचं सांगतो. अध्यात्मामध्ये असा एकही कुठली गोष्ट नाही आहे जी तुम्हाला तुमच्या लाईफला उपयोगी पडणार नाही, असं काहीच नाही आहे. हे अध्यात्म खरं आहे. अध्यात्मामध्ये केसांचा जो उपाय दिला आहे, मी पुढे कुठेतरी नंतर घेईन तो मुद्दा. तर अध्यात्मामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी टीप देतो, बहुतेक मी याच्यापूर्वी तुम्हाला दिलेली आहे, की केस, दात, हाडे आणि आपली त्वचा यांच्यावरती शनी महाराजांची अंमल असतो. त्यामुळं शनीची जर तुम्ही व्यवस्थितपणे भक्ती केलीत तर केसांची अडचण नाही येणार. जरी त्यातून अडचणी आल्या तर शनी महाराज तुम्हाला बरोबर मार्ग दाखवतील, की योग्य मेहंदी विकणारी व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल, योग्य शॅम्पू विकणारी व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल, योग्य साबण विकणारी व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल. तुम्हाला पटणार नाही, आपण जे उदबत्ती किंवा धूप वगैरे जे लावतो किंवा कापूर वगैरे जे जाळतो, ह्याच्यातसुद्धा त्या लोकांनी भरमसाठ भ्रष्टाचार केलेला आहे, की अडल्ट्रेशन केलेलं आहे, भेसळयुक्त सगळं आहे. ना कापूर देखील तुम्हाला शुद्ध मिळू शकत नाही आहे. बघा, उदबत्ती शुद्ध नाही. उदबत्तीचा सुगंध खूप छान आहे, हो, पण तो सुगंध तुम्हाला श्वास नलिकेला प्रचंड त्रास देणारा आहे, नाही तुम्हाला तो उपयोगाचा. धूपाचा सुगंध चांगला आहे, पण धूप जर तुम्हाला दम्यासारखे आजार निर्माण करणार असेल तर काही उपयोगाचं नाही आहे. त्यामुळं धूप असू दे, उदबत्ती असू दे, किंवा शॅम्पू असू दे, किंवा साबण असू दे, योग्य व्यक्तीकडून खरेदी करा. आणि आध्यात्मिक उपाय सांगितलेला आहे, शनी महाराजांची भक्ती चालू करा, तुम्हाला केसांची प्रॉब्लेम्सच येणार नाही आहे. खरं सांगू, मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, मी यातलं कितपत करतो आहे नक्कीच मला माहीत नाही आहे. फक्त मला माहिती आहे, फक्त मी एक करतो आहे, हा शेवटचा उपाय अध्यात्माचा. बाकीचा कुठलाही उपाय मी माझ्या केसासाठी आयुष्यात केलेला नाही आहे, त्वचेसाठी केलेला नाही आहे, हाडांच्यासाठी, दातासाठी काही केलेलं नाही आहे. हे फक्त मला ज्ञान होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी फक्त शनी महाराजांची भक्ती करतो आणि रुटीनप्रमाणे एक दोन गोष्टी ज्या आहेत त्याच करतो. मला देखील काही गोष्टी व्यवस्थित मला लाभल्या आणि हे सगळे माझे अनुभवाचे बोल सांगतो आहे मी. हे पोपटपंची किंवा पुस्तकातलं वाचून किंवा यूट्यूबवरती बघून तर मला मी नाही सांगत. विश्वास ठेवा, हे खरं आहे. खऱ्यावरती विश्वास नाही लगेच बसत, खोट्यावरती पटकन बसतो, हे मानसशास्त्र सांगतं. ते अट्रॅक्ट करतं तुम्हाला आणि हे सत्य आहे, हे अट्रॅक्ट लगेच करत नाही. हे रिपल्शन तिथे निर्माण होतं लगेच, की हे कशावरून खरं आहे. लगेच मन तुमचं ट्रू कॉलर लावून चेक करायला बघते लगेच. आणि खोटं दिखावं असतं, अट्रॅक्टिव्ह असतं. साधा एक रूल लक्षात तुम्ही ठेवा, जे चांगलं आहे त्याची ॲडव्हर्टाईज करायचीच गरज नाही आहे. अर्थ खोल दडला याच्यामध्ये. ते ज्या अर्थी ॲडव्हर्टाईज करतात त्या अर्थी त्यांना ते खपवायचं आहे. ते चांगलं आहे म्हणून खपवायचं नाही आहे, आम्हाला पैसे मिळवायचे आहेत म्हणून ते खपवायचं आहे. आणि जे चांगलं आहे त्याला ॲडव्हर्टाईजची गरज पडत नाही आहे. बघा, अशा खूप गोष्टी आहेत ज्याची ॲड होत नाही आहे, पण ते चांगलं आहे. आणि अशा खूप गोष्टी आहेत
ज्याच्या ॲड होतात आणि आपण सगळे त्याच्यासाठी बरोबर त्या जाळ्यात अडकतो. ह्या काळजी घ्या, सांगितलेले उपाय फॉलो करा. वाटली भक्ती शनी महाराजांची तर करा, नाही वाटले तर सांगितलेले उपाय करा, नाहीतर टक्कल ठरलेला आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असतील तर विचारा, सूचना असतील तरी पण सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कीप इट अप. बेस्ट लक.